मी सुषमा आहे. आम्ही आमच्या मागील सत्रात सेटबद्दल शिकलो आहोत. या सत्रात आपण बीजगणितातील बहुपद हा काही महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. या विषयावर जाण्यापूर्वी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करूया. विद्यार्थ्यांनो, बीजगणित म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? बीजगणित हा संख्येचा पुढचा स्तर म्हणून विचार केला जाऊ शकतो. बीजगणित हे अज्ञात ठरवण्याचे शास्त्र म्हणून देखील ओळखले जाते. तसेच अनोळखी व्यक्तींचा शोध लागला. शिकण्याचे परिणाम. या सत्रानंतर तुम्ही शिकू शकाल रेखीय द्विघाती आणि घन बहुपदाबद्दल, द्विघाती बहुपद सोडवणे, आलेख वापरून बहुपदाचे शून्य शोधणे, निरनिराळ्या प्रकाराचे बहुपदासाठी शून्यांची संख्या शोधणे. मुख्य शब्द: बहुपद, रेखीय बहुपद, द्विघाती बहुपद, घन बहुपद, आलेख, मुद्दे, शून्य. बहुपदांविषयीचे काही महत्त्वाचे मुद्दे आठवूया. विद्यार्थ्यांनो, बहुपद म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? बहुपद एक अभिव्यक्ती आहे ज्यात चर, स्थिरांक आणि प्रतिपादक यांचा समावेश असतो, ज्यात बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यासारख्या गणितीय क्रियांचा समावेश असतो. बहुपदाचे मानक स्वरूप असे आहे: n plus n1 xn1 plus n2 xn2 plus a1x plus a. जिथे n, n1, n2, a1, a0 हे वेगवेगळे घातांकांसह x च्या चलांचे सहगुणक आहे. बहुपदाची व्याख्या आपण आठवली आहे आणि आता आपण बहुपदाची डिग्री आठवूया. बहुपदाची समीकरणातील चराच्या सर्वोच्च शक्तीला बहुपदाची डिग्री असं म्हणतात. उदाहरणार्थ, बहुपद समीकरणाची डिग्री 6 आहे. आपल्याला आधीच माहिती असलेले विषय आठवले आहेत. आता आपण रेखीय, द्विघात, घन बहुपद, आलेख याबद्दल जाणून घेऊ आणि बहुपदांचे शून्य शोधू. रेखीय बहुपद म्हणजे काय? डिग्री 1 असलेल्या बहुपदाला रेखीय बहुपदी म्हणतात. उदाहरणार्थ 2x plus 4 3/4 of a year plus 5,5z plus 67 हे सर्व रेषीय बहुपदी आहेत. म्हणून जर आपण समीकरणांचे निरीक्षण केले तर चराची शक्ती सर्व प्रकारांमध्ये 1 आहे आणि 1 ही चराची सर्वोच्च शक्ती आहे, ज्याला बहुपदाची डिग्री असं म्हणतात. ठीक आहे, आता आपण द्विघाती बहुपदाबद्दल जाणून घेऊया. डिग्री 2 असलेल्या बहुपदाला
द्विघात बहुपद असं म्हणतात. उदाहरणार्थ 8y2 plus 9x1, 7u2 2u plus 5, 3/4y2 plus 2 minus 4/2 हे वर्ग बहुपदी आहेत. जर आपण पाहिले तर बहुपदाची सर्वात जास्त शक्ती 2 आहे आणि चौपदरी नावाचा अर्थ चौरस असा आहे. विद्यार्थ्यांनो, घन पदाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? डिग्री 3 असलेल्या बहुपदाला घन बहुपद असं म्हणतात. घन बहुपदीचे सामान्य रूप x3 plus b x2 plus cx plus d आहे. जिथे a, b, c, d हे वास्तव संख्या आहेत आणि a does not equal 0 आहे. उदाहरणार्थ 3/3 plus 8/2 plus 9x 1 हे घन बहुपदी आहे. तर आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बहुपदांबद्दल शिकलो आहोत. नंतर आपल्याला असे बहुपद आढळतील ज्याची पदवी 3 पेक्षा जास्त असेल, ज्यांना फक्त बहुपद म्हणतात. आता आपण बहुपदाच्या शून्याबद्दल जाणून घेऊया. जर pm equals 0 असेल तर वास्तव संख्या m ही बहुपदी px च्या शून्य असल्याचे म्हटले जाते. याला x equals m वर px चे मूल्य असेही म्हणतात आणि जर m शून्य असेल तर pm equals 0 असे म्हणतात. उदाहरणार्थ जर px equals xx, जर आपण x equals 1 ला px मध्ये ठेवले तर आपल्याला p1 equals 1 2 2 2 1 plus 8 मिळेल. उकल केल्यानंतर आपल्याला 5 मिळेल. पाच ही x equals 1 वर px ची किंमत आहे. जेव्हा x equals to p2 equals 2 2 2 2 2 plus 8 असेल तेव्हा px ची किंमत आहे. उकल करून आपल्याला 0 मिळेल. तसेच p-4 equals -4 2 2 2 -4 plus 8. उकल करून आपल्याला 0 मिळेल. जसे p2, p-4 शून्याच्या बरोबरीचे आहेत. हे बहुपदी px equals x2 to x plus 8 चे शून्य आहेत. आता आपण बहुपदांचे भौमितिक प्रतिनिधित्व शिकू, जिथे आपण आलेख वापरून बहुपदांचे शून्य दाखवू शकतो. आपल्याला माहिती आहे की जेव्हा p of t equals to 0 असते तेव्हा वास्तविक संख्या t ही p of x या बहुपदीपैकी शून्य असते. बहुपदांच्या शून्याचा महत्त्व विषय आहे. रेखीय व द्विघात बहुपदांचा आलेख रेखाटन बहुपदांचे शून्य का महत्त्वाचे आहे हे आपण तपासून पाहूया. रेषीय बहुपदी px plus q विचारात घ्या जिथे p does not equal 0 आहे. y equals px plus q चा आलेख हा सरळ रेषा आहे जी x अक्षाला अगदी बिंदूवर म्हणजे q/p 0 छेदते. म्हणून रेषीय बहुपदी px plus q जिथे p does not equal 0 अगदी एक शून्य आहे. म्हणजेच त्या बिंदूचा x निर्देशांक जिथे y equals उदाहरण 0,4 1,7 बिंदूमधून जाणारा रेषीय बहुपदी y equals to 3x plus 4 चा आलेख काढा. px plus q चा आलेख x अक्षाला छेदतो. आपण पाहू शकतो की आलेख x अक्षाला x equals 1-2 च्या मध्यभागी छेदतो. तो बिंदू -4/3 0 वर आहे.
आपल्याला हे देखील माहित आहे की y इक्वल्स 3x प्लस 4 या बहुपदीच्या शून्य देखील 4/3 आहे. अशा प्रकारे बहुपदांचे शून्य हे त्या बिंदूचे x समन्वय आहे जिथे बहुपद x अक्षाला छेद देते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता आपण द्विघात बहुपदांचे भौमितिक प्रतिनिधित्व पाहूया. उदाहरण: चतुर्भुज बहुपदी x2 प्लस 7x10 विचारात घ्या. म्हणजे y इक्वल्स x2 प्लस 7x10. x ची वेगवेगळी मूल्ये बदलून y ची मूल्ये शोधा. दिलेल्या द्विघात बहुपदाचा आलेख काढण्यासाठी मूल्यांचा तक्ता घेऊया. आता ग्राफ पेपरवरील बिंदू शोधा आणि सामील व्हा. आम्हाला असा आलेख मिळेल. आलेखावरून आपण असे म्हणू शकतो की द्विघाती बहुपदाचे शून्य असे आहेत. तसेच पॅराबोला तयार झालेल्या द्विघात बहुपदाचे x निर्देशांक x अक्षाला छेद देतात. आपण पाहू शकतो की द्विघाती बहुपद ग्राफ पेपरवर पॅराबोला तयार करते. आपण असेही म्हणू शकतो की द्विघात बहुपदांचे शून्य हे x निर्देशांक आहेत जेथे तयार झालेल्या पॅराबोला x अक्षाला छेद देतो. वरील निरीक्षणांचे आधार आपण असे म्हणू शकतो की द्विघात बहुपदाचा आलेख हा पॅराबोला आहे. द्विघात बहुपदांचे द्रावण किंवा शून्य हे x अक्षाची पॅराबोलाच्या परस्परासंबंधावर अवलंबून असते. आपण त्याकडे लक्ष देऊया. जर पॅराबोलाने x अक्षाला दोन बिंदूंवर छेद दिला तर नेमके दोन द्रावण अस्तित्वात राहतील. जर पॅराबोला एका ठिकाणी x अक्षाला छेद देते तर नेमका एक उपाय अस्तित्वात असेल. जर पॅराबोला x अक्षाला छेद देत नसेल तर त्यावर उपाय अस्तित्वात नाही. आता आपण घन बहुपदाचे भौमितिक प्रतिनिधित्व तपासू. घन बहुपदी x39x विचारात घ्या. ते y इक्वल्स x39x आहे. x ची वेगवेगळी मूल्ये बदलून याची मूल्ये शोधा. आपण घन बहुपदाची सारणी मूल्ये खालीलप्रमाणे परिभाषित करूया. ग्राफ पेपरवरील बिंदू शोधा. वक्र x अक्षाला 3 बिंदूंवर छेदतो. तक्ता व आलेखावरून आपण असे म्हणू शकतो की 0, -3, 3 हे घन बहुपदाचे शून्य आहे. यावरून आपण असे म्हणू शकतो की घन बहुपदाला जास्तीत जास्त 3 शून्य असतात. नोट: n अंशाची बहुपदी p of x मध्ये y इक्वल्स टू p of x चा आलेख x अक्षाला जास्तीत जास्त n बिंदूवर छेदतो. म्हणून n अंशाची बहुपदी p of x मध्ये जास्तीत जास्त n शून्य असतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: या सत्रात आम्ही शिकलो बहुपद हे चर, स्थिरांक आणि प्रतिपदकांनी बनलेल्या गणितीय अभिव्यक्ती आहे जे
जोड, वजाबाकी आणि गुणाकार यासारख्या क्रियासह एकत्रित आहेत. बहुपदाची डिग्री त्याच्या चराचरी सर्वोच्च शक्ती म्हणून परिभाषित केली जाते. बहुपदांचे शून्य ही मूल्ये आहेत जिथे बहुपद शून्याचा बरोबरीची असते आणि हे ग्राफिकल सादरीकरणेद्वारे निश्चित केले जाऊ शकते. आलेखावरील बहुपदांची भौमितिक सादरीकरण त्यांच्या शून्याची कल्पना करण्यास आणि ते एक्स अक्षाला कसे छेद देतात याची कल्पना करण्यास मदत करते. डिग्री n च्या बहुपदात जास्तीत जास्त n शून्य असू शकतात. जी बहुपद बीजगणितात लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.